नेली ना बुकण्या पोटे काही नव्हतं. म्हणजे दुसरं काही दिलं नव्हतं का मग त्यासून खावायला? नाही तेवढंच होतं ना. तेवढं बटाट्याची भाजी, बटाटा आणि भाजी, पुरी भाजी. एका वाजता 2-1 दिवस ना अशी ते फूड पॉइझनिंग होईल. चालणं पण थोडंसं थंडीनं वातावरण. आज रोजी समर्थ हॉस्पिटल येथे माजी खासदार उर्मिलादादा पाटील एक भेट द्यायला आलेले आणि त्यांना कळालं की कुठल्या तरी महिला या जळगावच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर फूड पॉयझनिंग झाली. त्या संदर्भात ते चौकशीला आलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा करत आहे. दादा तुम्ही इथं आले कशासाठी आले आणि का आले? नाही, आमच्या मित्राच्या बहीण इथे भेटला असं सांगितलं की काल फूड पॉयझनिंग झालं पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला. रत्नाबाई मगर नावाच्या आमची गीता आई तरी नाही म्हणत होती, पण आग्रह केला, चला सांगताय तुमचं हे बंद होईल ते बंद होईल म्हणून ती गेली तर गेली. तिथे नियोजन शून्य असल्याने प्रवासात लटकली. तिथे गेल्यावर जेवण मिळालं नाही आणि जे मिळालं ते आदल्या दिवशी स्वयंपाक केला होता. काय अशा पद्धतीने ती बटाट्याची भाजी, पूर्ण आंबट वास आणि अनेक बैला भगिनी आमच्या आजारी पडल्या. तिथे आता आल्यावर मला कळालं की फूड पॉयझनिंग करायचा तिला झाला. मला असं वाटतं की राजकारण करत असताना एका बाजूला लाडकी म्हणायचं, दुसऱ्या बाजूला तिच्या वेदना समजून नाही घ्यायचं, असं होता कामा नये. आणि मी सुद्धा राजकारण म्हणून नाही तर वास्तव पुढे आलो पाहिजे. शिक्षकांना प्रचार नको तुम्ही सांगतात, शिक्षकांना तुम्ही सुट्टीच्या दिवशी ड्युट्या लावा, तिथे लावल्यास हरकत नाही, पण मग किमान वेळेवर नियोजन असलं पाहिजे. तालुक्यातल्या 80% बस वेळेवर पोहोचल्या नाही, त्यांना वेळेवर जेवण मिळालं नाही. या पद्धतीने मला असं वाटतं की केवळ गर्दी जमवायची, त्या कार्यक्रमाचा हेतू काय तो सफल होत नाही, त्याच्यातून काय निष्पत्ती होत नाही. मला असं वाटतं की माता भगिनींचा केवळ गर्दी जमवायलाच त्या ठिकाणी नेलं होतं काय हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या घटनेचा मला हेतू वाटतो. आम्ही निश्चितच कलेक्टर, CO, उमेद अभियानाचे डायरेक्टर यांना मी विनंती करणार आहे की कृपा करून आता बस करा. त्यांना किती तुम्ही त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम असला, काही त्या ठिकाणी महत्त्वाचा अभ्यास होत असला, प्रशिक्षण असलं ठीक आहे त्या ठिकाणी, पण तुम्ही वेड्यासारखी गर्दी जमवायची म्हणून तुम्ही त्यांना उपाशी ठेवणार. आदल्या दिवशी केलेला स्वयंपाक दुसऱ्या दिवशी देणार, आंबट बटाट्याची भाजी देणार आणि फूड पॉयझनिंगसारखे केसेस होणार. अनेक भगिनी आजारी पडल्या आहेत. त्याला कुठेतरी विचार केला पाहिजे किती राजकारण आणि कशा पद्धतीने भगिनींच्या भावनेची खेळायचं. खरंच लाडकी आहे का प्रश्न मनामध्ये निर्माण होतो.